छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातली एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे। एका पर्यटक यूट्यूबरनं व्हिडिओ शूट करत असताना छत्रपती संभाजीनगर असा उल्लेख केला। यामुळे पर्यटकाला विक्रेत्यानं औरंगाबाद बोल असा जोरदार दम दिला आणि संभाजीनगर बोललास तर खूप मारेन अशी धमकी देखील दिली। पाहुयात नेमकं घडलं तरी काय। छत्रपति संभाजीनगर है। अरे दादा संभाजीनगर है। बहुत मारेंगे लोग आगे लाए भाग हो कैमरा लेकर तो मैं सब चिल्ला लूंगा भाग। पर्यटकाला औरंगाबाद बोलण्याची धमकी। छत्रपती संभाजीनगरच्या उल्लेखावरून हटकलं। लोक तुला मारतील, कॅमेरा फोडतील अशी दिली धमकी। घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। औरंगाबाद बोल नाही तर लोक तुला मारतील, कॅमेरा फोडतील अशी धमकी छत्रपती संभाजीनगरचा पत्ता विचारणाऱ्या एका पर्यटकाला देण्यात आली। या घटनेचा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यामध्ये कैद झाला असून संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल सुद्धा झालाय। फळ विक्रेत्याचं वर्तन पाहून अनेक नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय। छत्रपती संभाजीनगर हे सरकार मान्य नाव असूनही नागरिकांना धमक्या दिला जात असल्याचा हा प्रकार आहे। व्हायरल झालेला व्हिडिओ नेमका काय आहे तुम्ही पहा। संभाजीनगर अभी जा रहा है। वो किधर आता है? संभाजीनगर किधर आता हो? अरे संभाजीनगर दादा। छत्रपति संभाजीनगर है। अरे दादा संभाजीनगर है। बहुत मारेंगे लोग आगे लाए भाग हो कैमरा लेकर तो मैं सब चिल्ला लूंगा भाग। छत्रपति संभाजीनगर और संभाजीनगर ही रहेगा। औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचं धाराशिव असं नामांतर झाल्यानंतर काही नागरिक अजूनही जुनं नाव वापरण्यावर ठाम आहेत। त्यामुळे अशा घटनांमुळे सामाजिक तणाव निर्माण होत असून नाव बदलाच्या निर्णयावरून पुन्हा वाद चिघळण्याची शक्यता आहे। तर दुसरीकडे शिवसेनेच्या नेत्यांकडून संभाजीनगर असा उल्लेख करणाऱ्यांचा सत्कार होतोय। स्टैंड के ऊपर जो सैलानी के साथ कल हुआ ठेले की गाड़ी पर वो मेरे से पूछने के लिए आए थे संभाजीनगर छत्रपति संभाजीनगर किधर है, तो मैंने उनको बोला कि उसका नाम औरंगाबाद है, उसको औरंगाबाद बोलो वरना लोग तुमको मारेंगे। मगर मुझे पता नहीं था यहाँ की महाराष्ट्र सरकार गवर्नमेंट ने उसका नाम बदल के संभाजीनगर रख दिया है। मुझसे गलती हो गई थी, मैं तायन माफी मांगता हूँ। उसका नाम आज से छत्रपति संभाजीनगर उसका नाम है और आज से सब छत्रपति संभाजीनगर ही बोलेंगे। अजिंठा सारख्या जागतिक वारसा स्थळी पर्यटकांना अशा धमक्या मिळणं ही गंभीर बाब आहे। हा संपूर्ण प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर औरंगाबादची धमकी देणाऱ्या तरुणानं माफी मागितली आहे। मात्र त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या पर्यटन क्षेत्रावर नकारात्मक परिणाम देखील होऊ शकतो। काही जणांनी छत्रपती संभाजीनगर जर विचारलं गेलं तर त्यांना औरंगाबाद म्हणण्यासाठी दबाव दिला जातो। हाच प्रकार समोर आला होता आणि त्यानंतर सोशल मीडियावर एक वादळच निर्माण झालं। महत्त्वाचं म्हणजे छत्रपती संभाजीनगर नाव जर तुम्ही बोलत असाल तर तुम्हाला औरंगाबाद बोलण्यासाठी धमकी दिली जाते हे एका ब्लॉगरनं स्वतःच्या व्हिडिओमधून दाखवून दिलं आणि त्यानंतर एक वाद निर्माण झाला। मात्र हा वाद नाव बदलल्यानंतरही कायम असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।